संजय ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याच्या वडिलांचा खोकल्यांचा आवाज कानावर येताच तो स्वयंपाकघरात डोकावत म्हणाला, अगं, आज बाबांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि औषधे आण. आपल्या शेजारच्या सुभद्रा काकू भेटल्या होत्या. म्हणत होत्या तुझ्या बाबांना खोकल्याचं औषध का देत नाहीस? प्रत्येक वेळा खोकत असतात. हे ऐकून पूजा रवा भाजत भाजत म्हणाली, असं का? मग मग तुम्ही काय उत्तर दिलं? संजय म्हणाला, मीही चांगलंच उत्तर दिलं. तुम्हाला काय माहिती आम्ही आमच्या बाबांना औषधं देतो की नाही? तुम्ही तुमच्या घराची काळजी घ्या. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघणं बंद करा. पूजा हसत शिऱ्यात काजू टाकत म्हणाली, वा, फारच छान उत्तर दिलं तुम्ही. पण ऐका, बाबांना औषध देणं माझं काम नाही. तुमच्या भावाला संदीपला सांगत जा, तो घेऊन जाईल. आणि तसंच आज तर मला माहेरी जायचंय. पूजेचं हे टोकदार बोलणं ऐकून संजय शांतपणे नाश्त्याला बसला. तेवढ्यात धाकटा भाऊ संदीप खोलीतून बाहेर आला. टाळ ठीक करत तो म्हणाला, वहिनी, मला पण पटकन नाश्ता द्या, उशीर होतोय. वेळेवर पोचलो नाही तर आजही बॉसचं बोलणं ऐकावं लागेल. संजयने त्याच्याकडे पाहत सांगितलं, मी तर म्हणत होतो आज तू सुट्टी घे आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पण तू निघालाच आहेस तर प्रियाला सांगून. तेवढ्यात पाठीमागून प्रिया म्हणाली, भाऊजी, माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका. मला तर सरकारी हॉस्पिटलचं नाव ऐकलं तरी उलटी येते. हे ऐकून संजय काहीही न बोलता शेवटचा घास संपवून खुर्चीवरून उठला. त्याच वेळेत काल रात्री व्यवस्थित जेवण न केलेलं प्रकाशराव हळूच खोलीतून बाहेर आले आणि थकलेल्या आवाजात मुलांकडे पाहत म्हणाले, बेटा, खायला काही आहे का? सुनबाईला सांग मला पण थोडं खायला खूप भूक लागली आहे. त्यांच्या आवाजात एक आशा होती. पण संजय काहीच बोलण्याआधी स्वयंपाकघरातून पूजेचा उपरोधिक आवाज आला, बाबा, सुगंध आला नाही की तुम्हाला भूक लागते? ह्या वयात सुद्धा किती जिभेला पाणी सुटतं. वातावरण स्तब्ध झालं. प्रकाशरावांचे पाय जागीच थांबले. ते मुलाकडे पाहू लागले. कदाचित संजय सुनेला काहीतरी बोलेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण संजय उलट आपल्या वडिलांकडे वळाला आणि म्हणाला, बाबा, जरा आपल्या वयाची काळजी घ्या. माझ्या जवळ औषधांसाठी पैसे नाहीत. या वयात थोडं कमी खाल्लं तर तब्येत सांभाळली जाईल. हे बोलणे ऐकून त्याने लॅपटॉप खांद्याला अडकवला आणि पाठमोरा होऊन घरातून निघून गेला. संदीपने चहाचे 2 घोट घेतले आणि काहीही न बोलता उठून निघून गेला. चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता, फक्त एक स्पष्ट इशारा, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका. आणि मग एक बाप निशब्द होऊन तिथेच उभा राहिला. नजर दरवाजाकडे खेळलेली, चेहरा उतारलेला, पण मनात मात्र त्या नात्यांचा शोध सुरूच होता, जे कदाचित या घरात आता उरलेच नव्हते. तेवढ्यात पूजा स्वयंपाकघरातून बाहेर आली. हातात एक ताट होतं. त्यात शिळी भाकरी आणि रात्रीची उरलेली डाळ. सासऱ्यांच्या समोर ताट ठेवत ती उपरोधाने म्हणाली, हे घ्या बाबा, काल रात्रीची भाकरी आहे, अजून खराब झाली नाही. आता तुमच्यासाठी मी पुन्हा तवा ठेवणार नाही. एवढं बोलून ती पाय आपटत तेथून निघून गेली. प्रकाशरावांना तिचं बोलणं ऐकून थोडा सुद्धा धक्का बसला नाही, कारण हा अपमान, तिरस्कार आणि कोरडा व्यवहार त्यांच्या दिनचर्येचा भाग बनला होता. ते हळूच खुर्चीत बसले. थरथरत्या हाताने भाकरीचा तुकडा घेतला आणि वाटीत डाळीकडे पाहिलं. डाळीतून आंबूस वास येत होता, पण पोटात कावळे ओरडत होते. म्हणून भाकरीचे तुकडे करून त्यावर डाळ ओतली. कुस्करून खायला लागले. आता त्यांना स्वाद नव्हता, फक्त पोट शांत करणं महत्वाचं होतं. कुस्करलेला घास जणू प्रश्न गिळताच विचारतात गळ्यातून खाली जात होता, म्हाताऱ्या बापाची अशी अवस्था व्हावी का? ते अजून जेवत असतानाच पूजा परत आली. तिच्या हातात पाण्याची बाटली होती. ती खडकावून आवाजात म्हणाली, ही बाटली ठेवली आहे, आता मला त्रास देऊ नका. आणि हो, ताट नीट धुवून ठेवा. सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवलेली मला आवडत नाही. अजून एक, ते ताट तुमच्या खोलीतच ठेवा, आमच्या भांड्यांमध्ये ठेवू नका. एवढं बोलून ती पुन्हा पाय आपटत तेथून निघून गेली. ती गेल्यावर पुन्हा तीच शांतता पसरली. जेवण उरकल्यावर प्रकाशराव थरथरत्या हाताने ताट उचललं. स्वयंपाकघरात नेऊन ताट वाटी स्वच्छ धुतली आणि आपल्या खोलीत नेऊन ठेवली. मग खोलीतल्या खुर्चीत बसून त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला. नजर दूरवर भिरभिरत होती, पण डोक्यात फक्त एकच विचार घुमत होता, राधाची शेवटची एकच इच्छा मी कशी पूर्ण करू? विचारांच्या गर्दीतले डोळे जड झाले आणि कधी झोप लागली त्यांना कळालंही नाही. सकाळी जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा जणू कोणीतरी अंधकरणातून उत्तर फुंकून दिल्यासारखं वाटलं. ते हलक्या हसतमुखाने राधाबाईंच्या फोटोसह पाहत पुटपुटले, धन्यवाद राधा. स्वप्नांच्या रूपाने का होईना, पण शेवटी तू मला सांगितलंस की मला काय करायचं आहे. आता त्यांच्या डोळ्यात थकव्याच बरोबर एक वेगळीच चमक होती. जणू एखादं जड ओझं अखेर खाली ठेवण्याची वेळच आली होती.
त्यांनी फोन हातात घेतला, नंबर डायल केला. दुसऱ्या बाजूने हॅलो आवाज आला. प्रकाशराव म्हणाले, सुधीर बेटा जरा घरी ये, एक महत्वाचं काम आहे. त्यांच्या आवाजात गांभीर्य होतं आणि आपले पण. ही सुधीर हा त्यांचा जुना मित्र, विलासरावांचा मुलगा होता. लहानपणापासून ते त्याला ओळखत होते. प्रकाशरावांनी सांगितलेलं आधीच सांगितलं होतं, जणू मला जर कोणी भेटायला आलं तर थेट माझ्या खोलीत येऊन. जनाबाई त्या घरात झाडू फरशी करणारी मोलकरीण होती, पण प्रकाशरावांनी ती आपल्या मुलीसारखीच होती. दुपारी जनाव हॉल साफ करत होती, तेवढ्या दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर समोर काळा कोट घातलेला, हातात कागदांचा बंडल घेऊन एक तरुण उभा होता. तो म्हणाला, मला प्रकाश काकांना भेटायचं आहे. जना लगेच समजून गेली आणि त्याला थेट प्रकाशरावांच्या खोलीत घेऊन गेली. प्रकाशराव अंथरुणावर टेकलेच होते. खोलीत पोचता सुधीर त्यांच्या पाया पडला. हळूवार म्हणाला, काका तुमची ही काय अवस्था झाली आहे? त्यांच्या आवाजातील चिंता स्पष्ट जाणवत होती. प्रकाशराव मात्र हलक्या आवाजात हसून म्हणाले, काही नाही बाळा, वय झालं म्हणून थोडाफार फरक पडलाय. मग जनाबाईकडे पाहून ते हळूवार म्हणाले, धन्यवाद बाळा, आता तू जाऊन तुझं काम कर. जना खोलीबाहेर येताच आतापर्यंत सगळं पाहत बसलेली प्रिया तिला अडून म्हणाली, काय ग जना, कोणाला सोडून आलीस? त्या म्हाताऱ्याजवळ कोण होता तो? जना हात झटकत उतरली, अहो मला काय माहिती कोण आहे, बाबांनी सांगितलं होतं कोणी आली तर थेट माझ्या खोलीत घेऊन ये, म्हणून मी त्यांना तिथे सोडून आले. हे ऐकताच प्रिया थोडक्यात चिडक्या स्वरात म्हणाली, बरं बरं, आता फार बडबड करू नको, जा तुझं काम बघ ना. जना निघून गेल्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावर हलकं कुतूहल उमटलं. कोण आले बाबांकडे आणि कसल्या कामासाठी? दरम्यान सुधीर आतल्या खुर्चीवर बसला होता. प्रकाशराव म्हणाले, बेटा सुधीर, मी तुला एका खास कारणासाठी बोलवलं आहे. माझा शेवटचा काळ जवळ आला आहे आणि मला वाटतं तू माझं मृत्यूपत्र तयार करावंस. सुधीरने क्षणभर हे विलंब न करता मान डोलावले. ठीक आहे काका, सांगा, मृत्यूपत्रात काय लिहायचं आहे? प्रकाशराव हळूच पण ठाम शब्दात प्रत्येक गोष्ट सांगू लागले. सुधीर बॅगमधून कागद पेन काढले आणि लिहायला सुरुवात केली. प्रकाशराव प्रत्येक शब्द उच्चारताना जणू एखादी जपलेली अमानत सोपवत होते. काही वेळाने सुधीर थांबला. डोकं वर करून त्याने विचारलं, काका तुम्ही पूर्ण खात्री करूनच सांगताय ना? वकील म्हणून नव्हे तर तुमच्या जुन्या मित्राचा मुलगा म्हणून विचारतोय. प्रकाशराव हलकं हसले, हो बेटा, बराच विचार करून हे ठरवलं आहे. मग त्यांनी टेबलावरून एक लिफाफा उचलला. हे काम पूर्ण झाल्यावर हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचव. सुधीर गंभीरपणे मान हलवली, हो काका, जसं सांगाल तसंच होईल. ते दोघं बोलत असतानाच दार उघडलं आणि प्रिया चहा घेऊन आत आली. बाबा पाहुणे आले आहेत आणि तुम्ही सांगितलंही नाही. निदान चहा पाणी तरी विचारायला हवं ना. हा घ्या चहा. प्रकाशराव क्षणभर गोंधळले. ही इकडे कशी आली? प्रियाने खोलीभर नजर फिरवली. तिची नजर थेट सुधीरच्या हातातल्या फाईलवर पडली. तिने पटकन वाचण्याचा प्रयत्न केला, पण सुधीरने झटकन फाईल बंद केली. जणू एखादं रहस्य पुन्हा कागदातच कैद करून ठेवलं गेलं. प्रकाशरावांच्या लक्षात आलं की प्रिया फक्त काय चाललंय हे चोरून बघायला आली आहे. ते शांत स्वरात म्हणाले, प्रिया बाळा, धन्यवाद. सुधीर बाळा, चहा घे. काही हाती न लागल्याने प्रिया खोलीतून बाहेर निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित रेषा उमटली. तिला एकदम मोठं गुपित सापडलं होतं. आपल्या खोलीत पोहोचताच तिने संदीपला फोन लावला आणि घाईघाईनं म्हणाले, तुम्हाला माहित आहे का, बाबा मृत्यूपत्र लिहून घेत आहेत आणि त्यात तुझं आणि भाऊजींचं नाव आहे. संदीप दचकून म्हणाला, काय बोललेस? तुला कसं कळलं? हे प्रियाने संपूर्ण गोष्ट सांगितली. काही क्षण तो शांत राहिला, मग म्हणाला, पण बाबा गेल्यानंतर सगळं आपलंच होणार आहे ना, मग हे मृत्यूपत्र कशासाठी? त्याच्या मनात शंकेची छाया दाटून आली. प्रिया सहजतेने म्हणाली, त्यांना वाटत असेल माझ्या जाण्यानंतर मुलं भांडतील, म्हणूनच ते आधीपासून सगळं वाटून ठेवत असतील. संदीप पुन्हा विचारलं, तुला पक्की खात्री आहे का? खरंच आपल्याच नावावर लिहिलं आहे का? प्रिया आत्मविश्वासाने म्हणाली, मी सगळं वाचू शकले नाही, पण माझ्या तीक्ष्ण नजरेला एवढं नक्की दिसलं, प्रकाश पाटील पूर्ण शुद्धीत व विवेकाने हे मृत्यूपत्र तयार करीत आहे. माझी सर्व संपत्ती, हे घर आणि बाजारातील 4ही दुकानं माझ्या दोन्ही मुलांना, संजय व संदीपला समान वाटण्यात द्यावी, हीच माझी इच्छा आहे. इतकं मी वाचलं. त्यानंतर वकील फाईल झटकन बंद केली. पण एवढ्याने तरी स्पष्ट झालं, हे घर आणि दुकाने आपल्या वाट्याला येणार आहेत. काय? मग प्रिया हसत म्हणाली, ऐका, आज काहीतरी छान घेऊन या. प्रियाचं बोलणं ऐकून सुरूच होतं तोवर खोलीत प्रकाशराव आणि सुधीरचं सगळं काम आपटलं आणि सुधीरनं पुन्हा कागद तपासून घेतला आणि म्हणाला, काका तुम्ही सही करा. प्रकाशरावांनी अजिबात न दडपता सुधीर दाखवत असलेल्या ठिकाणी सही केली. मग
पेन टेबलावर ठेवून त्यांनी एक सुस्कारा सोडला. जणू खांद्यावरचं जड ओझ अखेर खाली ठेवलं गेलं. सुधीरने सावकाश सगळे पेपर फाईलमध्ये ठेवले आणि म्हणाला, ठीक आहे काका, मी निघतो. स्वतःची काळजी घ्या. प्रकाशरावांनी मान हलवून त्याला आशीर्वाद दिला आणि तो निघून गेला. संध्याकाळ झाली होती. पूजा माहेरून परत आली. घरात प्रवेश करताच हॉलमध्ये आधीच बसलेली प्रिया तिच्या भेटीसाठी उठून धावली. पूजाचा हात पकडतच ती म्हणाली, ताई ऐकलं का? आज घरात जे काय घडलं त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. मग प्रियाने दुपारचा सगळा प्रकार एक एक करून तिच्या कानात ओतला. ते ऐकून पूजाचे डोळे चमकले. ओठांवर हसू पसरलं. आनंदाने ती म्हणाली, अरे वा, माझी प्रिय जाऊबाई, तू तर कमालच केलीस. मी तर कित्येक दिवसांपासून विचार करत होते, बाबांनी काही वाटी न करता निघून गेले तर आपल्यात विनाकारण दरी निर्माण होईल, पण आज तू माझं मन खुश करून टाकलंस. ती हसत पाठीमागे वळाली आणि प्रेमाने म्हणाली, आज बाबांसाठी स्पेशल थालीपीठ बनवते आणि तुझ्यासाठी गुलाबजाम. दोन्ही जावा आनंदाच्या रंगात न्हावून निघाल्या होत्या, पण खरी परिस्थिती काय आहे याचा त्यांना गंधही नव्हता. रात्री सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले होते, पण प्रकाशराव अजूनही त्यांच्या खोलीतच होते. संजय म्हणाला, पूजा, तू तर म्हणाली होतीस ना आज बाबांसाठी खास जेवण आहे, मग काय झालं? ते आले नाहीत? पूजा काही उत्तर न देता शांत खुर्चीवरून उठली. ती हळूच बाबांच्या खोलीकडे दार उघडून आत जाऊ म्हणाली, बाबा चला ना, खास तुमच्यासाठी थालीपीठ बनवले. पण बिछाण्यावर पडलेले प्रकाशराव डोळे मिटून शांत पडले होते. शरीर सैल झालं होतं. चेहऱ्यावर एक वेगळी शांती, जणू एखाद्या जड ओझ्यातून ते मुक्त झाले होते. पूजेने घाबरत त्यांना हलवून पाहिलं. मग नाकाजवळ हात घेऊन श्वास तपासला, पण श्वास थांबला होता. शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. क्षणातच तिच्या किंचाळीनं घराचा शांततेचा भंग झाला. संजय संदीप डायनिंग टेबलवरून उठले आणि धावत आत आले. काय झालं पूजा? संजय थरथरत विचारला. पूजाचा आवाज मंद झाला होता. बाबा गेले. काय बोलतोयस तू? संजय विश्वासाने मागे सरकला. संदीपनं वाकून बाबांची नाडी तपासली, श्वास पाहिला आणि हळू आवाजात म्हणाला, दादा, वहिनी खरं बोलते, बाबा गेलेत. त्यांच्या चेहऱ्यावर हलकी उदासीनता उमटली, पण संजयच्या चेहऱ्यावर मात्र कोणताच भाव नव्हता. जणू ह्या बातमीचा त्याच्यावर परिणामच झाला नाही. तेव्हाच प्रिया थंड हसत टोमणा मारला, अरे वा, आजच मृत्यूपत्रावर सही केली. आणि आजच संदीपनं रागाने तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती शांत झाली. संजय तुसाडेपणाने म्हणाला, आता ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल, पगार कापला जाणार, ते वेगळं, आणि वरून हा खर्च. संदीप संतापून म्हणाला, दादा थोडी तरी लाज बाळग. बाबा आपल्यासाठी एवढी मोठी संपत्ती सोडून गेले आहेत आणि तू जास्त बोलू नकोस. संजय तडकून म्हणाला, त्याची किंमत किती काळजी घेतली. तू नेहमी तोंड वाकडं करून निघून जायचा. त्यांनी संपत्ती दिली कारण तो आपला हक्क आहे. खोलीत पुन्हा शांतता पसरली. तेव्हा पूजा संतापून म्हणाली, बस करा दोघंही. बाबा आपल्याला सोडून गेलेत, आता त्यांचे अंतिम संस्कार क्रियाक्रम करायला लागणार. सगळ्यांना कळवायलाही लागेल की बाबा आपल्यात नाहीत. आणि हो प्रिया, थोडंसं रडायचं नाटक तरी कर, खोलीत बसून राहू नकोस. त्या रात्री त्याने नातेवाईक व ओळखीच्या लोकांना बातमी दिली आणि पुढचे 10 दिवस सर्व क्रियाक्रम पार पाडून प्रकाशरावांच्या अस्थी विसर्जित केल्या. 11व्या दिवशी रविवार होता. संजय आणि संदीप दोघेही घरीच होते. तेवढ्यात प्रिया बाहेरून आली. तिच्या हातात मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या. त्या खाण्यापिण्याच्या सामानाने गच्च भरलेल्या होत्या. चकित होऊन संदीप म्हणाले, हे काय आहे? प्रिया हसत म्हणाली, अहो, आपण करोडो संपत्तीचे मालक झालोय, मग पार्टी करायलाच हवी ना. तेवढ्यात आतून पूजा आली आणि चिंतेने म्हणाली, बरं झालं तू लवकर आलीस. तुला कोणी येताना पाहिलं नसेल ना, नाहीतर लोक चर्चा सुरू करतील. बापाला जाऊन 10 दिवसही झाले नाहीत आणि हे लोक पार्ट्या करायला लागलेत. प्रिया बेफिकीरपणे म्हणाली, जाऊबाई, मला कोणी पाहिलेलं नाही. आता पटकन चला, आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूया. सर्वांनी माना हलवत होकार दिला. म्युझिक सिस्टमवर हलक्या आवाजात गाणी सुरू झाली. अशा हट्ट्यांच्या गजरात चौघांनी आपापल्या ग्लासमध्ये पेय भरायला सुरुवात केली. इतक्यात दारावरची बेल वाजली. प्रियाने आतून डोकावून पाहिलं आणि घाबरून कुजबुजली, लवकर सगळं सामान लपवा. मग चेहऱ्यावर खोटं दुःख आणून तिने दरवाजा उघडला. अरे तुम्ही या आत या. सुधीर आत आला आणि हळू आवाजात म्हणाला, मला तुमच्या वडिलांच्या निधनाबद्दल समजलं. विचार केला, विधी पार पडल्यानंतर तुम्हा सर्वांना भेटून जावं. संजयने अन्न भिन्न असल्यासारखं विचारलं, बोला ना, काय काम होतं? सुधीर दीर्घ श्वास घेत म्हणाला, हे तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र आहे. त्यांनी जाण्यापूर्वी तयार केलं होतं, जेणेकरून संपत्तीबाबत कुठली गफलत होऊ नये. चौघांच्याही डोळ्यात चमक दाटली. जणू उपाशी लाडग्याला भक्ष्य समोर दिसले.
संजय म्हणाला, या बसा. सुधीर सोप्यावर बसला. त्याने बॅगेतून कागदपत्र काढली आणि टेबलावर ठेवत म्हणाला, हे मृत्यूपत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. संदीप उतावळेपणाने म्हणाला, नको, आम्हीच पाहतो. पण सुधीर ठामपणे म्हणाला, नाही, माझं वाचून दाखवणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला पुढं काय करायचं ते समजेल. संजय अनिच्छेने म्हणाला, ठीक आहे, वाचा. सुधीर मृत्यूपत्र उघडला आणि वाचू लागला. मी प्रकाश पाटील पूर्ण शुद्धीत आणि विवेक बुद्धीने हे मृत्यूपत्र तयार करीत आहे. माझी संपूर्ण मालमत्ता, हे घर आणि कोल्हापूरमधील 4ही दुकानं माझी मुलं संजय आणि संदीप यांना समान वाटण्यात देण्यात माझी इच्छा आहे. ते ऐकताच चौघांचे चेहरे खुलले, पण पुढच्या क्षणी विस्फारले. अट क्रमांक 1, माझ्या मुलांपैकी कोणीही हे वडिलोपार्जित घर विकू शकणार नाही. अट क्रमांक 2, घर आणि दुकाने त्यांच्या ताब्यात तेव्हाच राहतील जेव्हा ते दरवर्षी आपल्या आईची पुण्यतिथी सर्व विधी पार पाडतील आणि किमान 20 गरीब लोकांना जेवण घालतील. अट क्रमांक 3, संपत्ती त्यांच्याच नावावर तेव्हाच होईल जेव्हा ते माझा जिवलग मित्र विलास यांची मंजुरी घेऊन येतील. विलास यांच्या स्वाक्षरीनंतरच ही संपत्ती त्यांच्या नावे केली जाईल. जर 2 महिन्यांच्या आत त्यांनी विलासची मंजुरी आणली नाही तर संपूर्ण संपत्ती अनाथ मुलं आणि वृद्धाश्रम यांच्या नावे करण्यात येईल. हे ऐकताच संजय संतापून उठला. हे काय सांगताय तुम्ही? संदीपही ओरडला. खरंच असं असू शकत नाही. बाबा आमच्या बाबतीत असं कसं करू शकतात? आता स्वतःसाठी घरासाठी ही दुसऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तेवढ्यात पूजा आणि प्रिया दोघे एकदम म्हणाल्या, कदाचित तुम्ही खोटं बोलत आहात. बाबांनी असं मृत्यूपत्र बनवलंच नसेल. सुधीर शांत स्वरात म्हणाला, हे सगळं खरं आहे. तुमच्या वडिलांनी स्वतःच्या स्वाक्षरीने हे सर्व कागदपत्र तयार केले आहेत. तुम्ही या मृत्यूपत्राला नकार देऊ शकत नाहीत. तेव्हा प्रिया संतापून म्हणाली, आणि जर आम्ही तुमचं ऐकलं नाही तर? सुधीर दृढ आवाजात म्हणाला, तर हे पुढील 5 दिवसात तुम्हाला हे घर आणि संपत्ती सोडून जावे लागेल. वडिलांच्या नावावर असलेली कोणत्याही वस्तूचा उपभोग करण्याचा तुम्हाला हक्क राहणार नाही. क्षणभरातच हॉलमध्ये गडद शांतता पसरली. चौघेही संजय, संदीप आणि दोन्ही सुना गप्प झाले. सुधीरने विलासरावांचा पत्ता एका छोट्या चिठ्ठीवर लिहून दिला आणि निघून गेले. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं. जणू मनोमन म्हणत होता, अशा मुलांना आणि सुनांना त्यांच्या करणीची शिक्षा मिळणारच. सुधीर गेल्यानंतर संजय संतापून प्रिया आणि पूजाकडे पाहत ओरडला, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. आता आम्हाला एका अनोळखी म्हाताऱ्यासमोर हात पसरावे लागणार. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तेव्हा पूजा कटाक्ष टाकत म्हणाली, तुम्हाला तर नेहमी बायकांना दोष द्यायचाच असतो. बाबांना आनंदी ठेवण्याची संधी होती तुमच्याकडे, पण तेव्हा तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थच दिसत होता. संदीप चिडून म्हणाला, आता जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच उपयोग नाही. पुढे काय करायचं ते बघा. संजय थकलेल्या आवाजात म्हणाला, आता डोकंच काम करत नाही. विचार करणं अवघड झाले. काही वेळ अशी चर्चा सुरू झाली. शेवटी बोलायला काहीच उरलं नाही आणि चौघे आपल्या खोलीत निघून गेले. झोप येत नव्हती. सगळ्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण मनातील अस्वस्थता झोपू देत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीपने संजयच्या खोलीचा दरवाजा ठोठवला. संजयने दरवाजा उघडताच संदीप मोठ्या आवाजात म्हणाला, दादा, आता आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. आपल्याला त्या विलासकडे जावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीत संपत्ती परत मिळवायचीच. संदीपने दीर्घ श्वास घेतला, मान हलवली. मी आणि पूजा रात्रभर हाच विचार करत होतो. तुम्ही तयार व्हा, आम्ही लगेच येतो. चौघेही विलासरावांच्या घरी जायला निघाले. जवळपास 7 ते 8 तासांचा प्रवास करून ठिकठिकाणी लोकांना पत्ता विचारत ते शेवटी पोहोचले. दरवाजा उघडताच विलासराव त्यांच्याकडे निरखून पाहत म्हणाले, या, मी तुमचीच वाट बघत होतो. संजय आणि संदीप क्षणभर थबकले. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. पूजा हळू संजयच्या कानात म्हणाली, जास्त वेळ लावू नका. पैशांचा लोभ दाखवून त्यांची मंजुरी पटकन घेऊया. संजय काही बोलणार तेवढ्यात विलासरावांचा गंभीर आवाज घुमला, या आत. आजपासून पुढचे 25 दिवस तुम्हाला इथेच राहावे लागेल. माझ्या पद्धतीने राहावे लागेल आणि मी जे सांगेन तेच करावं लागेल. जर माझा एकही शब्द टाळला तर तुमची संपत्ती गेली समजा. आणि लक्षात ठेवा, मला पैशांचा लोभ दाखवू नका. दाखवून विकत घेण्याचा प्रयत्नही करू नका. प्रकाश माझा जिवलग मित्र होता. त्याची परिस्थिती, शेवटची इच्छा मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार. काही क्षण विलासराव शांतपणे चौघांकडे पाहत राहिले. मग ठाम आवाजात म्हणाले, तुमच्यासाठी खोल्या तयार आहेत. तुम्ही थकलेल्या दिसतात. जा, आराम करा. रात्रीच्या जेवणासाठी नेमक्या 8 वाजता खाली या. उशीर केला तर जेवण मिळणार नाही. त्यांच्या शब्दांमध्ये असा कडवटपणा होता की चौघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य आणि नाराजी स्पष्ट दिसत होती. खोली गेल्यावर पूजा आणि प्रिया आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. पूजा रागाने म्हणाली, आपण कुठे अडकलो आहोत?
तुमच्या वडिलांनी मेल्यानंतरही आम्हाला इतक्या कष्टाने का ठेवलं आहे? आम्हाला सुखाने राहू देत नाहीत. तेवढ्यात प्रिया चिडून म्हणाली, आणि हा म्हातारा स्वतःला काय समजतो? दिसायला तरी किती रागीट आहे. तेव्हा संदीप म्हणाला, नाहीतर काय वागणूक, तर तुम्ही आमचे पाहुणे नाहीत, तुरुंगातील कैदीच आहेत. संजय मान खाली घालून त्याचं बोलणं ऐकत होता आणि थकलेल्या आवाजात म्हणाला, तुम्ही तिघं अजून त्रास देऊ नका. मला जरा शांत विचार करू द्या. आणि हो, 8 वाजता खाली जायचं आहे, नाहीतर रात्रीचं जेवण मिळणार नाही. बरोबर 8 वाजता ते चौघी पायऱ्या उतरून खाली आले. विलासराव म्हणाले, तुम्ही चौघी खाली जेवायला बसा. प्रिया आश्चर्याने म्हणाली, खाली का? तुमच्याकडे डायनिंग टेबल नाही का? मी तर टेबलावर बसून जेवणार आहे. सगळ्यांची नजर तिच्यावर गेली. विलासराव थंड आवाजात म्हणाले, इथे खालीच बसून जेवण करतात. तुला त्रास होत असेल तर आत्ताच तुझ्या घरीच जाऊ शकतेस. पूजा पटकन म्हणाली, नाही, आम्हाला काही त्रास नाही, आम्ही खाली बसून जेवतो. सगळे खाली बसले. थोड्याच वेळात विलासरावांनी जेवण वाढले. एका वाटीत पाण्यासारखी पातळ डाळ आणि सकाळची उरलेली भाकरी. हे पाहून संजयच्या चेहऱ्याचा रंग बदलला. हा काय जेवण? मला हे खायचं नाही, मी बाहेर जेवायला जातो, असं म्हणून तो उठून उभा राहिला. संदीप सुद्धा उठत म्हणाला, तुम्ही आम्हाला काय समजता? आम्ही भिकारी नाही असं जेवण खायला. विलासराव काही बोलले नाहीत. आपल्या जागेवर बसून शांत जेवायला लागले. त्यांच्या ताटात गरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी पाहून संजय आणि संदीप दोघेही चिडले. विलासराव शांतपणे म्हणाले, खायचं असेल तर खा, नको असेल तर दरवाजा उघडा, तुम्ही निघू शकता. पण लक्षात ठेवा, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही एक पाऊलही बाहेर पडणार नाही, तर तुमची संपत्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. प्रिया चिडून म्हणाली, ही डाळ बघा, पाणी जास्त आणि डाळ अगदी कमी. शिळी भाकरी कोण खाऊ शकतं? विलासराव तिच्याकडे न पाहता म्हणाले, कोण म्हणतं खात नाही? शिळी भाकरी आणि पाण्यासारखी डाळ खाऊनही लोक जगतात. माझा एक मित्र प्रकाश होता. 2 मुलं 2 सुना, तरी दिवसातून एकदाही त्यांच्या नशिबाला व्यवस्थित जेवण मिळालंच नाही. हे ऐकून सर्वांनी मान खाली घातली. विलासराव पुढे म्हणाले, जर तुम्हाला जेवायचं असेल तर गप्प खा, नाहीतर जा आणि झोपा. सकाळी 7 वाजता खाली या, नाहीतर जबरदस्तीने बाहेर काढीन. संजयचा राग आकाशाला भिडला. काही न खाता तो वर गेला. संदीप, प्रिया आणि पूजा निघणारच होते, तेवढ्यात पाठीमागून विलासरावांचा आवाज आला, 1 मिनिट, हे जेवण जर खायचं नसेल तर बाहेर कुत्र्यांना द्या आणि ताटवाटी स्वच्छ धुवा. मी झोपायला निघतो. संदीपने आपले दात ओठ खात एका ताटात सगळं जेवण काढलं आणि बाहेर निघून गेला. स्वयंपाकघरात भांडी घासताना प्रिया म्हणाली, जाऊबाई, असं दिसतंय की आपल्याला आपला हक्क इतका सहज मिळणार नाही. मला खूप भूक लागली आहे. आणि त्या म्हाताऱ्याने सगळ्या पुऱ्या भाजी संपवून टाकली. पूजा तिला धीर देत म्हणाली, तू काळजी करू नकोस, काही ना काही उपाय नक्की निघेल, पण आज तरी उपाशी झोपावं लागेल. तेवढ्यात संदीप आला आणि म्हणाला, मी वर जातोय, दादाचा मूड फार खराब आहे. वर गेल्यावर तुमची बडबड थांबवा. थोड्या वेळाने पूजा आणि प्रिया भांडी घासून वर गेल्या. रात्रीची गडद शांतता पसरलेली होती. त्या दोघी खोलीत शांत शिरता संजयचा राग उफाळून आला. तो ओरडला, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. जर तू बाबांना नीट जेवण दिलं असतं किंवा त्यांची काळजी घेतली असतीस तर आज आपल्यावर हे दिवस ओढवले नसते. दिवसभर आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आता रात्री सुद्धा पूजा नाटकी हावभाव करत म्हणाली, वा, आता सगळा दोष माझ्यावरच टाकला. अहो, तुम्ही कधी स्वतःच्या वडिलांचा आदर केला होता का? त्यांच्या तब्येतीबद्दल कधी काही काळजी घेतली होती का? जर तसंच केलं असतं तर आज हे दिवस पाहायला आलेच नसते. आलाय मोठा शिकवायला. प्रिया आणि संदीप हे सगळं पाहत होते, पण काही बोलायची त्यांची हिंमत होत नव्हती. संदीप हळू आवाजात म्हणाला, दादा, आता या गोष्टींवर भांडून काहीच उपयोग नाही. आपल्याला झोप घ्यायला हवी. सकाळी 7ला तयार होऊन खाली जायचं आहे. कोण जाणे उद्या अजून कोणतं संकट ओढवेल. संजयने मान डोलवत सहमती दर्शवली आणि शांतपणे झोपला. पूजा मात्र चेहऱ्यावर तिरस्काराचं भाव वाकडं घेऊन गुपचूप प्रियासोबत बिछाण्यावरती आडवी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी चौघेही नेमके 7 वाजता खाली आले. विलासराव आधीच खुर्चीत बसले होते. त्यांना पाहताच ते म्हणाले, अरे वा, वेळेवर आला तर कदाचित एवढे आज्ञाधारक आधीच असता तर हे दिवस आलेच नसते. चौघांची नजर लाजेने खाली गेली. तेव्हा विलासराव गंभीर स्वरात म्हणाले, चला सरळ मुद्द्याचंच बोलूया. तुम्हा चौघांना माहीत आहे, माझ्या मंजुरीशिवाय तुमच्या वडिलांची संपत्ती तुमच्या नावावर होणार नाही. मी मंजुरी देईन, पण त्याआधी तुम्हाला 2 कामे करावी लागतील. जर तुम्ही ही कामं प्रामाणिकपणे केलीत, कुठलीही कपट बुद्धी, शानपण न दाखवता, तर मी आनंदाने संपत्ती देईन. पण जर मला शंका आली की तुम्ही फसवणूक केली आहे, मग मी एकाने केली असली
तरी संपूर्ण मालमत्ता ट्रस्टच्या नावावर केली जाईल. संदीप आणि संजय दचकून म्हणाले, पण मालमत्ता तर आमच्या वेगवेगळ्या वाटेची आहे ना. विलासराव मध्येच कठोर आवाजात म्हणाले, वाटे वेगळे असले तरी भाऊ एकच आहेत. म्हणूनच तुम्हा चौघांपैकी एक जरी फेल झाला तर कोणालाही हिस्सा मिळणार नाही. समजलत ना? चौघांना दरदरून घाम फुटला. आता त्यांच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. विलासरावांचा प्रत्येक शब्द पाळणं त्यांना भाग होतं. तेवढ्यात विलासराव पुन्हा गंभीर आवाजात म्हणाले, आता खरी परीक्षा सुरू होते. इथून जवळपास 10 किलोमीटरवर एक वृद्धाश्रम आहे. तिथे आधीच सूचना दिली आहे की तुम्ही येणार आहात. आजपासून पुढील 20 दिवस तुम्ही त्या वृद्धाश्रमातील वृद्ध आई वडिलांची सेवा करणार आहात. त्यांना आंघोळ घालणं, खायला घालणं सगळी कामं तुम्ही करायची. एकही तक्रार, एकही चुकारपणा नाही. तुमच्यापैकी एक जरी या कामात अपयशी झाला तर त्याचे परिणाम तुम्हाला माहीतच आहेत. चला लवकर निघा, नाहीतर उशीर होईल. संजय संतापून म्हणाला, पण आम्हाला ह्या कामाचा काहीच अनुभव नाही. आम्ही दुसऱ्यांची सेवा का करावी? आम्ही तुमची सेवा करू शकतो. संदीप लगेच म्हणाला, हो तुम्ही जे सांगाल ते करू, पण 20 दिवस वृद्धाश्रमात राहणं आम्हाला जमणार नाही. तुम्ही आमच्यावर असा अन्याय करू शकत नाही. पूजा आणि प्रिया मात्र गुपचूप उभ्या राहिल्या होत्या. विलासराव शांत आवाजात म्हणाले, देवाची कृपा आहे की मला अजून कोणाच्या सेवेची गरज नाही. मी स्वतः करू शकतो. आणि मी कधी सांगितलं का की तुमच्याकडे काही पर्याय आहे? तुम्हाला संपत्ती हवी असेल तर लगेच निघा आणि जे सांगितलं आहे तेच करा. मग तुमची संपत्ती घेऊन जा. दोन्ही भाऊ काही बोलू शकले नाहीत. आपल्या बायकांना घेऊन ते गपचूप घराबाहेर पडले. तेवढ्यात विलासरावांचा कठोर आवाज पाठीमागून आला, लवकर जा. त्या ठिकाणी वेळेवर पोचला नाही तर कंगाल तर होशील, पण आजपासून बेघरही व्हाल. हे ऐकताच चौघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. घाईघाईने ते रिक्षात बसले आणि वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले. थोड्या वेळातच ते वृद्धाश्रमात पोहोचले. गेटमधून आत जाताच एका वृद्ध महिलाला त्याने तुळशीचा जवळ दिवा लावताना पाहिलं. चौघांनी पुढे जात एका वृद्ध ग्रस्ताला विचारलं, काका का स्टाफ रूम मध्ये कुठे आहे? त्या ग्रस्ताने हसत काठीने दिशा दाखवली. चौघेही तिकडे गेले. आत शिरताच त्यांना प्राजक्ता भेटली. ती त्या वृद्धाश्रमाची मॅनेजर होती. चौघांना पाहत ती म्हणाली, या. विलासरावांनी सांगितलं होतं की तुम्ही ह्या 3 वेळ न दवडता काम वाटली. संजय, तुला इथल्या ज्येष्ठ नागरिकांना फिरवायला न्यायचं आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. संदीप, तुला त्यांची देखभाल करायची आहे. जे स्वतःहून दैनंदिन कामं करू शकत नाही त्यांना अंघोळ घालणं, औषध देणं, खायला प्यायला पाहणं. पूजा, तुला स्वयंपाकघरात मदत करायची आहे. आणि प्रिया, तुला बिछाना स्वच्छ ठेवायचं, झाडू पुसायचं आणि स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची. हे ऐकून प्रिया आगाऊ झाली. देवा, इतकं काम मी माझ्या आयुष्यात कधीच केलं नाही. मी हे कसं करू? उलट पूजा मनोमन खुश झाली. बरं झालं खाणं पिण्याचं काम आलं. म्हाताऱ्यांची घाण साफ करण्यापासून वाचले. संदीप चिडून म्हणाला, हे काय, संपूर्ण आश्रमाचं काम आम्हाला दिलंय का? अजून कोणी नाहीये का इथे? त्यावर प्राजक्ता शांतपणे म्हणाली, अजून काहीच काम दिलं नाहीये. आता लक्षात ठेवा, माझ्याकडून सहानुभूती मिळण्याची अपेक्षा करू नका. सगळं माहीत आहे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत काय केलं आहे. निदान काम तुमच्या पापाचं प्रायचित्त समजून प्रामाणिकपणे करा. कुठलीही कामं चुकवायचा विचार सुद्धा करू नका. माझी नजर कायम तुमच्यावर असेल. हे ऐकताच चौघांच्या पायाखालची जमीन सरकली. स्वतःवरचा राग येऊ लागला. आपण बाबांची सेवा केली असती तर आज हा दिवस पाहायला लागला असता का? प्राजक्ता तेथून निघून गेली. ती गेल्यावर संदीप आवाजात म्हणाला, दादा, खरंच आपण बाबांची काळजी घेतली असती तर हा दिवस बघायला लागला नसता. संजयने त्याला झापलं, गप्प बसा. तेवढ्यात प्राजक्ता परत आत आली. खोलीचा दरवाजा उघडला. पुरुषांची उजवीकडे, महिलांची डावीकडे. जेवण, पाणी, बाकी सर्व काही इथल्या नियमानुसार मिळेल. कोणासाठी विशेष सोय नाही. जे आहे त्यात राहायला शिका. पूजा हळू आवाजात म्हणाली, आम्ही सकाळी नाश्ता केला नाही. मग मिळणार केव्हा? प्राजक्ता रागाने उतरली. त्यात माझी काय चूक नाही. रोज सकाळी 6 वाजता नाश्ता तयार मिळतो. वेळेवर आलात तर वेळेवर मिळेल, नाहीतर उपाशी राहाल. संजयने कपाळावर हात मारत टोमणा मारला. वा, खूप छान प्राजक्ता. जाता जाता थांबली आणि पुन्हा मागे वळून म्हणाली, आणि हो, जाण्यापूर्वी तुमचे मोबाईल आणि पर्स माझ्या ऑफिसमध्ये जमा करून जा. तेव्हा संदीप चिडून म्हणाला, का? हा वृद्धाश्रम आहे की तुरुंग? आमच्या बरोबर कैद्यांसारखा व्यवहार का करताय? मॅनेजर प्राजक्तावर तिरस्काराने म्हणाली, तुम्हाला तुरुंगवास वाटतोय तर लगेच निघून जा. तुम्हाला थांबवणार नाही. मोबाईल आणि पर्स जप्त करण्याचं कारण एकच आहे.
जाऊन काही खाऊ पिऊ नये. म्हणूनच संदीप क्षणात गप्प झाला. त्याच्या डोळ्यांसमोर जुनी आठवण तरळली. कानात स्वतःचाच आवाज घुमला. बाबा, तुम्ही फोन आणि पर्स घेऊन काय करणार आहात? तुमच्या जिभेचे फार चोचले आहात. ताटात जे वाढलंय ते खा. मोबाईल आणि पर्स मला द्या. तो सुनबाई झाला कशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. जणू त्याचाच भूतकाळ त्याच्याच मागे रोखत होता. काही वेळानंतर चौघेही आपल्या कामाला लागले. प्रिया झाडू मारत होती, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. संदीप वृद्धांना जेवण घालण्यात, अंघोळ घालण्यात मग्न झाला. संजय त्यांना व्यायाम आणि फेरफटका घालण्यात घेऊन गेला. पूजा मात्र मनोमन खुश होते. स्वयंपाकघराकडे जातात चेहऱ्यावर हसू उमटलं. वा, फक्त स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक तर मी रोज घरीही करते. आईने शिकवलेले शिक्षण आज उपयोगी पडते. आई, मी तुझी खूप आभारी आहे. पण जेव्हा तिने भंडारगृहात डोकावलं, तिचा रंग उडाला. हजारो किलो धान्याचे गोदाम, भाज्यांची ढीग हातभर थरथर कापायला लागले. ती अडखळत म्हणाली, इथे एका वेळी किती जणांचे जेवण बनवलं जात आहेत? काम करणारा कर्मचारी न थांबता म्हणाला, एका वेळी जवळपास 250 लोकांचं. आणि लक्षात ठेवा, नवीन आहात म्हणून अधिक खबरदारी घ्या. चुकूनही काय बिघडलं तर प्राजक्ता मॅडम कामावरून काढून टाकतील. वृद्धांसाठी स्वयंपाक बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. पूजा कपाळाला हात लावत कुजबुजली. हो, मला सगळं माहीत आहे. जास्त शिकवण्याची गरज नाही. दुपार झाली. पूजा आणि प्रिया दोघी जेवायला बसल्या होत्या. तेवढ्यात संजय आणि संदीप आले. संदीपने टोमणा मारला. वा, अजिबात लाज नाही तुम्हा दोघींना. जरा थांबून नवरे आल्यावर बसलं असतं तर बरं झालं असतं. पण नाही, मॅडमना आरामात बसून गिळायचं होतं. पूजाने तिरक्या नजरेने पाहिलं, पण गप्प राहिले. संजय आणि संदीप ही आपली ताट घेऊन बसले. तेवढ्यात प्रिया रडत संदीपला म्हणाले, इथून चला, मी इथे नाही राहू शकत. माझ्या आयुष्यात मी कधीही काम नाही केलं आणि इथे दिवसभर झाडू पुसायला. प्लीज मला इथून घेऊन चला. मी या ठिकाणी नाही राहू शकणार. पूजा मात्र एक घास तोंडात टाकत म्हणाली, असं करू नकोस. तुम्ही दोघे इथून निघून गेलात तर आपलं काम अपूर्ण राहील आणि तुमच्यामुळे आम्हालाही संपत्ती मिळणार नाही. मग कायमचं रस्त्यावर यायला लागेल. प्रिया नाक उडवत म्हणाली, मी तर माझ्या माहेरी जाईल नवऱ्यासोबत. पण हे सगळं करणं माझ्यावरचं बस झालं आता. संदीप तुला शांतपणे समजावत म्हणाला, हे बघ प्रिया, आता आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आणि आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी कायम तुझ्या माहेरी राहू शकत नाही. प्रिया तोंड फुगून गप्प बसली. संजय थकलेल्या आवाजात म्हणाला, मला अर्धा दिवस निभावत नाहीये. माहीत नाही 20 दिवस कसे जाणार म्हणून. तेव्हा संदीप उत्तरला, दादा, निदान जेवण तरी चांगलं मिळते याचे आभार मानून काम करूया. चला आता गुपचूप जेवूया. दोघेही भाऊ जेवायला लागले. जणू कित्येक दिवस उपाशी होते. थोड्याच वेळात चौघेही आपापल्या कामाला निघून गेले. दिवसभराच्या धावपळीमुळे सगळेजण एवढे थकले होते की अंतराला टेकता झोप लागली. हळूहळू दिवस आपल्या गतीने पुढे सरकत होता. बघता बघता 10 दिवस सरळले. सकाळी संजय उठला तर घड्याळात 7 वाजले होते. तो गडबडीत पाहतो तर संदीप अजूनही झोपलेला. एक कर्मचारी नव्हता. त्याने पटकन संदीपला हलवून उठवलं. संदीप, पटकन उठ, सकाळचे 7 वाजले आहेत. संदीप झटकन उठला. लवकर चल, नाही तर नाश्ता मिळणार नाही. धावत कॅन्टीन मध्ये पोहोचले तर लोक अजूनही नाश्ता करत होते. त्यांनी गुपचूप प्लेट उचलून काउंटरवर नाश्ता घ्यायला गेले. पण तिथे उभे असलेल्या कर्मचाऱ्यांनी कठोर आवाज सांगितलं, सॉरी, वेळ संपली आहे. आता थेट दुपारी जेवण मिळेल. संजय संतापून म्हणाला, असं कसं? बाकी सगळे अजून खातात येतात ना. तेव्हा कर्मचारी रागाने उत्तरला, बाकी सगळे वेळेवर आले होते म्हणून त्यांना मिळालं. तुम्ही तुमचं काम करा. संजय अजून काही बोलणार होता, पण संदीपने त्याला थांबवत म्हटलं, चल दादा. दोघेही रिकाम्या पोटी कामावर गेले. दुसरीकडे प्रिया पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणत फरशी पुसत होती. तेव्हा पलंगावर बसलेली एक वृद्ध महिला म्हणाली, अगं, त्या कोपऱ्यात नीट पुसून घे. किती घाण झाली आहे बघ. एक काम नीट होत नाही तुझ्याकडून. प्रिया तिरक्या नजरेने बघत थंड आवाजात म्हणाली, काकू, तुम्ही माझी मस्करी करताय का? माझ्या वाईट कर्माची ही शिक्षा आहे. जर बाबांना एकच वेळ जरी जेवण दिलं असतं तर आज मला ह्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन काम करावं लागलं नसतं. बोलता बोलता ती रडू लागली. तेव्हा ती वृद्ध महिला हळू आवाजात म्हणाली, मी तुझी मस्करी का करेन बाळा? तू तर चांगलं काम करतेस. मी फक्त माझ्या सुनेचं नाटक करत होते. बघायचं होतं असं बोलल्यावर कसं वाटतं. कारण तीही मला फरशी पुसताना असंच बोलायची. प्रिया दचकल्यासारखी गप्प झाली. काकू, तुम्ही फरशी पुसायचं काम करत होतात? तुम्ही तर अगदी अशक्त दिसता. वृद्ध महिला एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, अगं, मी सुरुवातीला अशी नव्हते. माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मी धष्टपुष्टच होते. पण सून घरात आल्यापासून सगळं
तिचंच कौतुक होऊ लागलं. आईला घरातला कचरा मानू लागले. हळूहळू मुलगाही माझ्यापासून दूर झाला. घरची मालकीन असूनही केव्हा कामवाली झाले हे कळालंही नाही. माझी सून स्वतःच्या खोलीत राहायची. फक्त मला फरशी पुसायला लावायला बाहेर यायची. हळूहळू माझ्या हाडातली ताकद संपली आणि शेवटी मला रस्त्यावर आणून टाकलं. प्रियाचे डोळे पाणवले. ती काही बोलणार इतक्यात मॅनेजर प्राजक्ता आली. इथे काय उभी आहेस? काम कोण करणार? प्रिया शांतपणे तेथून निघून गेली. दरम्यान संदीप एका वृद्ध माणसाला व्हीलचेअरवर बसून बागेत फिरवत होता. सुरुवातीला त्याचं लक्ष फक्त पोट, वरण आणि आपली संपत्ती यावरच होतं. पण हळू त्याचा दृष्टिकोन बदलू लागला. आज तो स्वतःभोवती पाहत होता. एवढे सारे आई वडील आपल्याच मुलांपासून दुरावलेत. काही ना काही स्वतःच्या मुलांनी आणून सोडलं होतं, तर काही रस्त्यावर बेवारसारखे टाकले गेले होते. हे पाहून संदीपच्या डोळ्यासमोर प्रकाशरावांची आठवण उभी राहिली. 2 मुलं असूनही बाबांना एक सुखाचं वातावरण जगता आलं नाही. कदाचित शेवटचं तरी भेटलं असतं हे आठवताच त्याचं मन जड झालं. आणि पूजाबाबत मात्र असं काही विशेष बदललं नव्हतं. ते फक्त आपलं काम करत होते, कारण त्यांना त्यांचा हिस्सा मिळणार एवढंच महत्वाचं होतं. संदीप आणि प्रियाला रात्री झोप लागत नव्हती. पुन्हा पुन्हा त्यांच्या मनात हे चित्र फिरत होतं. वडिलांचा चेहरा आणि त्यांचं वागणं एकटेपणाने ते गुपचूप सहन करत होते. थोड्या वेळाने संदीप उठून बाहेर आला तर त्याने पाहिलं प्रिया आधीच बाहेर उभी होती. तो आश्चर्याने म्हणाला, तू इथे काय करतेस? प्रिया मंद स्वरात म्हणाली, काही नाही, झोप लागत नव्हती. चल बागेत फिरूया. संदीप म्हणाला. दोघेही हळूहळू बागेकडे चालू लागले. चालता चालता प्रिया बोलली, संदीप, खरंच आपण बाबांबरोबर वाईट केलं. मला इतकी स्वार्थी झाले. मला वाटलं होतं वहिनी सगळं सांभाळतात आणि बाबा तुझ्या आहेत, मग माझी काय जबाबदारी? पण मी विसरले की ते फक्त तुझे नाही, माझेही बाबा होते. जर आपण त्यांना थोडंही प्रेम दिलं असतं तर कदाचित ते आज जिवंत असते आणि आनंदी असते. संदीपने प्रियाचा हात घट्ट धरला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू दाटले होते. तो म्हणाला, चूक फक्त तुझी नाही प्रिया. एक मुलगा म्हणून मला माझं कर्तव्य पाळायचं हवं होतं, पण मीही माझ्या जबाबदाऱ्या टाळल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण आज इथे उभे आहोत. कदाचित शेवटच्या क्षणी तरी बाबांना भेटलो असतो आणि त्यांना सांगितलं असतं, बाबा मला माफ करा. दोघांच्या डोळ्यात खोल पश्चाताप दाटला. त्यांना जाणवलं सत्तेच्या नादात आणि दुर्लक्षामुळे त्यांनी जे गमावलं आहे ते आता कधीच परत मिळणार नाही. त्या पश्चातापानं आणि शांततेने भरलेल्या रात्रीनं त्यांच्या हृदयावर कायमचा घाव उमटला. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय उठला. खोल उसासा टाकत तो पुटपुटला, फक्त अजून 5 दिवस आणि मग या नरकातून सुटका मिळेल. कुठेतरी पूजाच्या मनातही तेच विचार घोंगावत होते. कसं लवकरात लवकर हे 5 दिवस संपतील आणि मी माझ्या जुन्या आयुष्यात परत जाईन असं पुटपुटत ती स्वयंपाकघराकडे निघाली. पण तेवढ्यात एक वृद्ध आजींच्या बोलण्याने तिचे पाय थबकले. तिने मागे वळून पाहिलं. आजीचा हात भाजलेला होता. आजी आपल्या सोबतीच्या महिलांना सांगत होती, एकदा सोड. तिच्या मैत्रिणींना घेऊन आली. मला चहा करायला सांगितला, पण माझ्याकडून साखर थोडी जास्त झाली. एवढ्यावर ती संतापली आणि उकळता चहा माझ्या हातावर ओतला. हे ऐकताच पूजाच्या मनात वादळ उठलं. तिच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या सासूचा चेहरा तरळला. कितीदा मीही माझ्या सासूंशी अशीच कठोर वागले होते. कितीदा माझ्या बोलण्याने त्यांना अपमानित केलं होतं. हे आठवताच तिच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. दरम्यान संजय स्नानगृहात गेला. त्याच्या नजरेसमोर एक वृद्ध बाबा उभे होते. हात थरथरत होते. ते भिंतींचा आधार घेऊन कसे बसे उभे होते. संजय म्हणाला, बाबा हात वर करा, मी तुमचे कपडे काढतो. तेव्हा बाबा हळू आवाजात म्हणाले, बाळा मी हात वर करू शकत नाही, जास्त वेळ उभाही राहू शकत नाही. संजयने त्यांच्या खांद्याला आधार दिला आणि अचानक त्यांच्या डोक्यात भूतकाळाची एक प्रसंग उभा राहिला. त्याला आठवलं, एकदा प्रकाशराव म्हणाले होते, संजय बाळा 2 दिवस झाले मी अंघोळ केली नाही. आज रविवार आहे, तुला सुट्टी आहे, मला अंघोळ घाल. तेव्हा खुर्चीवर बसलेला संजय वर्तमानपत्र उलटत चिडून म्हणाला, मी तुमचा नोकर नाही, स्वतः अंघोळ करा, मला असल्या फालतू कामांसाठी वेळ नाही. बाबा मात्र काही न बोलता गुपचूप आपल्या खोलीत निघून गेले होते. तो दिवस आठवून आज संजयच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. तो मनाशी म्हणत होता, कदाचित त्याच वेळी बाबांची काळजी घेतली असती तर ते आज आमच्या बरोबर असते. आता त्या चौघांनाही आपल्या चुका स्पष्ट जाणवत होत्या. असो, हळूहळू वेळ पुढे सरकले. त्यांच्या मुक्कामाचे 20 दिवस पूर्ण झाले. शेवटच्या दिवशी मॅनेजर प्राजक्ता यांनी चौघांना कॅबिनमध्ये बोलवलं. त्यांच्या समोर फोन आणि पर्स ठेवून म्हणाल्या, हे आश्रमातील तुमचा
प्रवास इथे संपतो. तुम्ही चौघांनी खूप चांगलं काम केलं आहे. हे ऐकताच संजय आणि पूजाच्या चेहऱ्यावर दिलासा देणारं हसू उमटलं. पण संदीप आणि प्रिया मात्र काहीसे बदललेले दिसत होते. जणू त्यांना इथून जाण्याचं दुःख होते किंवा काहीतरी गमावण्याची भीती मात्र मनामध्ये दाटून बसलेली होती. थोड्याच वेळात चौघे विलासरावांच्या घरी पोहोचले. साधारण अर्ध्या तासानंतर तिथे पोहोचले तर विलासराव अंगणात खुर्चीवर बसले होते. त्यांच्या समोर टेबलावर काही कागदपत्रे ठेवली गेली होती. या, मी तुमच्या प्रतीक्षेतच होतो, ते म्हणाले. तुम्ही पहिलं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. मला कुठलीही तक्रार नाही. मग थोड्या आवाजातच, कठोर आवाजात ते म्हणाले, आता वेळ वाया न घालवता हे घ्या तुमचं काम. तेवढ्यात पूजा म्हणाली, आम्ही आत्ताच आलो आहोत, थोडा आराम तरी करू द्या ना. यावर विलासरावांनी मध्येच खडसावत उत्तर दिलं, जर मी सही केली नाही तर रस्त्यावर आराम मिळेल आणि तोही भरपूर. त्यामुळे जास्त बडबड नको. असं म्हणत त्यांनी 4 कागद आणि पेन त्यांच्या हातात देत सांगितलं आहे, तुमचं दुसरं आणि शेवटचं काम तुमच्याजवळ फक्त 2 दिवस आहे. ह्या 2 दिवसात तुम्हाला हे पान भरून आणायचं आहे. संजयने विचारलं, पण त्यामध्ये काय लिहायचं तरी काय? विलासराव शांतपणे ठाम आवाजात म्हणाले, ह्या कागदावर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या वतीनं तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे. त्यात ते सर्व काही असायला हवं जे तुम्हाला वाटतं की त्यांनी जाण्यापूर्वी सांगायला हवं होतं. ते तुमच्याबद्दल काय विचार करत असतील, कोणत्या चांगल्या आठवणी जपल्या असतील आणि निरोप घेताना ते काय शब्द बोलले असतील. हे 2 दिवसात पूर्ण करून दिलं तर माझ्या मंजुरीसह तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. पण जर तुमच्यापैकी एकानेही कागद अपूर्ण ठेवला तर कोणालाही काहीही मिळणार नाही. आणि असं समजू नका की तुम्ही खोटं लिहाल आणि मी मान्य करेल. मला सगळं ठाऊक आहे कोण किती पाण्यात आहे. इतकं बोलून ते म्हणाले, आता जा आणि कामाला लागा. चौघेही पेन आणि कागद घेऊन खोलीत परतले. पूजा आत येताच आरामात पडली आणि फोन स्क्रॉल करत संदीपला आणि प्रियाला मात्र या नवीन कामाबद्दल गंभीर विचार करत होते. संजय तर आता येणारच कोणाला तरी फोन लावून गप्पा मारू लागला. तेव्हा संदीप म्हणाला, वहिनी, मला वाटतं की आतापासूनच पत्र लिहिण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पूजाने झोपेतून उत्तर दिलं, चिंता करू नका, अजून 2 दिवस उरले आहेत. एक पत्र लिहिणं एवढं काय अवघड नाही, 10 मिनिटं लिहून होईल. यावर संदीप म्हणाला, जर 10 मिनिटात होणार असेल तर मग आत्ता सुरुवात करूया आणि पटकन निघून जाऊया. संदीपचं बोलणं पूजाला पटलं. ती लगेच म्हणाली, मी तर असा विचार केला नव्हता. चला पटकन लिहायला सुरुवात करूया. आणि मग चौघेही आपापल्या कागदासमोर बसले. 2 तास उलटले पण अजूनही एक शब्द लिहिला गेला नव्हता. संजय मात्र कागदांसमोर शांत बसला होता. मनाच्या कोपऱ्यात त्याला सतत जाणवत होतं, मी बाबांबरोबर जे वागलो ते चुकीचं होतं. तो कागदाकडे पाहत राहिला. जर मी बाबांच्या जागी स्वतःला ठेवून स्वतःलाच पत्र लिहित आहे तर नाही जमत मला. काही आठवतच नाही. त्याला आठवलं त्यांच्या शेवटच्या क्षणी मी काय केलं होतं. धाडस करून त्याने लिहायला सुरुवात केली. प्रिया. संजयने पुढे लिहिलं. त्याच्या धाडस नव्हतं. त्याने हात थांबवले. डोळ्यात पाणी आलं आणि ते पाणी थेट कागदावर टपकू लागलं. काही क्षणातच तो मोठ्याने रडू लागला. संदीप, प्रिया आणि पूजाने त्याच्याकडे पाहिलं. पूजा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, काय झालं? तुम्हाला असं का रडत आहात? पण संजयचं रडणं थांबेना. त्याला रडताना पाहून संदीप आणि प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना जाणवत होतं संजयच्या मनात काय वादळ उसळतंय. ही गोष्ट अजूनही पूजाला समजलीही नव्हती. पण संदीप आणि प्रिया त्यांनी हे खूप आधीच ओळखलं होतं. संजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, पूजा, आपण बाबांबरोबर चांगलं वागलो नाही. मला त्यांच्याबरोबर घालवलेला एकही आनंदाचा क्षण आठवत नाही. त्यांच्या शेवटच्या क्षणी ते आपल्यावर किती नाराज होते, किती तडफडले असतील. मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. पूजांच्या डोळ्यांतूनही अनाहूत अश्रू ओघळले. आतापर्यंत ते स्वतःच्या मनात दाबून ठेवलेले आणि स्वतःला समजावून सांगत असलेली मी काही चुकीचं केलं नाही हा खोटा दिलासा आता चुरगळून गेला होता. तेवढ्यात प्रिया हळू आवाजात म्हणाली, माझ्याकडून आता नाही होणार, मी खाली जाते. संदीप लगेच म्हणाला, अगं थांब. मग आपलं घर. त्यावेळी संजय मध्येच बोलला, त्या घराचा आपला हक्क आपण त्याच दिवशी गमावला होता, जेव्हा आपण बाबांची काळजी घेण्याऐवजी आपण आपल्या अहंकारात आणि बेजबाबदारीत जगायला लागलो. संदीपने त्याच्या बोलण्यावर शांतपणे मान डोलावली. मग संजय म्हणाला, चला खाली जाऊया. आता वेळ आली आहे की आपण आपल्या चुका मान्य करून त्याची शिक्षा भोगूया. संदीपनेही होकार दिला आणि चौघेही खाली आली आणि विलासरावांनी त्यांना पाहत विचारले, अरे काय झालं? पत्र पूर्ण केलं का? तेव्हा संजय पुढे सरसवला. सगळे कागद त्यांच्याकडे देत म्हणाला,
आता आमच्याकडून हे होणार नाही. आम्ही बाबांची आठवण म्हणून फक्त वाईट आठवणीच जोडल्या आहेत. आम्ही आमच्या आयुष्यात एवढे व्यस्त झालो की हीच गोष्ट विसरलो. आज ज्या सुविधा आम्हाला मिळालेल्या आहेत त्याला खरे जबाबदार बाबा होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपली संपत्ती आमच्यावर खर्च केली, कारण त्यांचं आमच्यावर प्रेम होतं. त्या बदल्यात त्यांना फक्त आमचं प्रेमच हवं होतं, पण आम्ही त्यांना वेदनाशिवाय काहीच दिलं नाही. प्रिया आणि पूजाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. आता त्यांना समजलं होतं की आई बाबांना फक्त त्यांची साथ आणि आधार हवा होता, जे त्यांचं वय झाल्यावर त्यांच्या मुलांकडून सर्वात मोठा आधार असतो. तेवढ्यात संजय म्हणाला, आम्हाला माफ करा, आम्ही एकही वाक्य लिहू शकलो नाही. तुम्ही आमचं घर दुकान ट्रस्टला देऊ शकता. आम्ही जात आहोत. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी खूप 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 आभारी आहोत. तुम्ही नसता तर आजही आम्ही ह्या खोट्या अभिमानात आणि गर्वाने जगत राहिलो असतो. चौघांनाही विलासरावांच्या समोर हात जोडून माफी मागितली आणि जड पावलातून घरातून बाहेर पडले. तेवढ्यात पाठीमागून गंभीर आवाज आला, थांबा. सगळेजण थबकले आणि पाठीमागे वळाले. विलासराव म्हणाले, माहीत नाही तुमच्यामध्ये हे गुण कुठून आले आहेत, पण एवढं लक्षात ठेवा, तुमचे वडील तुम्हा चौघांसारखे अजिबात नव्हते. त्यांनी कधीच आपल्या आई वडिलांना अपमान केला नाही. त्यांचं मन खूप मोठं होतं. त्यांना माहित होतं की एक दिवस त्यांच्या मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. असं म्हणत विलासरावांनी खिशातून पेपर काढले आणि त्यावर सही करून टेबलावर ठेवले आणि म्हणाले, घ्या माझी मंजुरी. आता मला तुमचं घर आणि दुकान मिळेल. मी तुमच्याकडून जे काही करून घेतलं त्या बदलण्यासाठी नव्हतं. याचा खरा उद्देश होता तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव करून देणं. आणि हो, तुमच्या वडिलांनी तुमचा कधीच तिरस्कार केला नव्हता. ते फक्त जाता जाता तुम्हाला एक धडा देऊन गेले. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त तुमच्यावर प्रेम केलं. त्यांना तुमच्याशी काहीच तक्रार नव्हती. इतकं ऐकताच संजय आणि संदीप अक्षरशः कोसळून पडले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रिया आणि पूजा देखील रडू लागल्या. ज्याच्यासाठी ते गेल्या 21 दिवसांपासून धडपड करत होते, ती जमीन, जुमला, ती संपत्ती आता त्यांच्या दृष्टीने काहीच महत्वाची राहिली नव्हती. आता त्यांच्याकडे बाबांना सांगण्यासाठी खूप काही होतं, पण ऐकण्यासाठी बाबा ह्या जगात नव्हते. त्यांच्यासमोर सगळं असूनही आता उरलं होतं फक्त आयुष्यभर न भरून निघणारं दुःख. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.